आज मी आली होती माझ्या बहिणीच्या घरी, कारण तिच्या मुलीचा होता आज बर्थडे आणि नेहमीप्रमाणे मला यायला जरा उशीरच झाला. आता इथे काय काय स्वयंपाक केला ना तो तुम्हाला दाखवायचा होता. मी तर काही स्वयंपाक बनवलेला नाही बरं का. मला फक्त आज ऐतं मस्त जेवण करायचं आहे. पण तुमच्याबरोबर शेअर तर केलंच पाहिजे ना. तर इथे ना मिसळ पाव आणि ना पुलाव बनवलेला होता. मामींनी स्वयंपाक बनवलेला होता, पण बाकीच्यांनी त्यांना मदत केलेली होती. आणि इकडे आहे कोशिंबीर. तर इथे पण भरपूर तयारी करून ठेवलेली आहे. फक्त जेव्हा जेवण करायचं राहील ना तर त्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे ना मी ना केक लपून ठेवलेला होता, कारण चिल्लर पार्टी इतकी आहे ना. तर हा केक जर त्यांनी बघितला ना तर केक कटिंग पर्यंत काही केक आम्हाला उरणारच नाही, बाहुली सोडली तर. ही आहे बर्थडे गर्ल, छोटीशी प्रिन्सेस. किती क्यूट आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता इथे ती खेळत होती आणि ऍक्टिंग तर तुम्ही बघतायच. आणि श्लोकला बघितल्यावर तिचं चाललं होतं, तू माझ्याजवळ बस, माझ्याजवळ बस. आणि बघा ना कशी त्याला ओढून घेत होती. आता हिचाच जीव एवढा एवढासा आणि अजून त्यालाही ओढून घेत होती. शेवटी बहीण भावाचं प्रेम आहे, दररोज नाही भेटलं तरी ते प्रेम तसंच टिकून राहतं. शेवटी श्लोक तिच्याजवळ बसला तेव्हाच तिला समाधान वाटलं. नंतर पुन्हा खेळायला लागली. सगळ्यांनी तिचं छान असं औक्षण करून घेतलं. सुरुवातीला आम्ही तिचे खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर माझी औक्षण करण्याची वेळ आली. छान असं तिचं औक्षण करून घेतलं आणि पोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी ती इतक्या छान छान पोज देत होती नाही की काय सांगू तुम्हाला. जेव्हा पण मी अशा छोट्या छोट्या मुली बघते, त्यांचे छान ड्रेसेस असू द्या किंवा असे छान छान केक, तर हे सगळं बघितल्यानंतर आहे ना मला एकच प्रश्न पडतो की देवाने मला मुलगी का नाही दिली. पण चला, देवाने जे काही दिलेलं आहे ना ते सगळं काही छान दिलेलं आहे. मी त्यामध्येच आनंदी आहे. पण असं कधीतरी वाटतं, तर ज्यांना 2 मुलं किंवा 2 मुली आहे ना तर ते नक्की समजू शकतात, कारण प्रत्येकाची इच्छा असते मला एक मुलगा आणि एक मुलगी व्हावी. शेवटी नशीबच असतं. त्यानंतर आम्ही केक कटिंग करून घेतला आणि ती शानी स्वतः आणि तिच्या मम्मीलाच केक देत होती, बाकी कुणालाच नाही. खूप उशीर झाला होता त्यामुळे पटकन जेवण केलं आणि घरी आली. चलो बाय बाय.